मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आता मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढे सरकारने लोटांगण का घातले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढे सरकारने लोटांगण का घातले. आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचं. या पावसाळी अधिवेशनामध्ये होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा सीसीएमपी कोर्स जो केला गेलेला आहे, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न मेडिसिन, हा कोर्स ज्या डॉक्टरांनी 1 वर्ष त्याचं शिक्षण वेगवेगळ्या वैद्यकीय ॲलोपॅथीच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, त्याच्यामध्ये अगदी बीजे मेडिकल कॉलेज पासून सगळी वैद्यकीय महाविद्यालय आली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याच्यामध्ये 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यांनी त्याची लेखी परीक्षा दिलेली आहे, त्याची तोंडी परीक्षा दिलेली आहे, यथावकाश त्या बॅचचा निकाल लागलेला आहे. आणि तो निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण झालेले जे डॉक्टर्स आहेत त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला इंडियन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आम्ही केलेल्या कोर्सची नोंदणी व्हावी. त्याच्या नोंदणीला IMA ची संघटना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन IMA संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, त्यांच्या अंतर्गत येणारे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंतर्गत येणारी जी वेगवेगळी समित्या आहेत किंवा काम करणारे ज्या संघटना आहेत यांचेच पदाधिकारी सुद्धा होते. त्यांनी एक निवेदन दिलं आणि त्यांनी वॉर्निंग दिली मुख्यमंत्र्यांना की तुम्ही हे सगळं करा, हे बंद करा, अन्यथा आम्ही संपावर जाऊ. मार्ड वगैरे त्यांच्या ज्या संघटना आहेत, आम्ही संपावर जाऊ, आम्ही सगळी वैद्यकीय सेवा विड्रॉ करून टाकू, आम्ही हे सगळं बंद पाडून टाकू. आणि मग तात्काळ त्याला रिस्पॉन्स म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नोटिफिकेशन काढलं की हे रजिस्ट्रेशन थांबवा. MMCच्या अंतर्गत जो आदेश मान्य वैद्यकीय मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी काढला होता त्याला तात्काळ स्टे मुख्यमंत्र्यांनी दिला आणि ती नोंदणी थांबली. अहो, पण याच्यावर जो अभ्यास गट नेमलेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदय, त्या अभ्यास गटानं सर्वंकष विचार केलेला आहे. आणि तो विचार कशाचा केला? या डॉक्टरांच्या पोटापाण्याचा केला का? या डॉक्टरांच्या फक्त पोटापाण्याचा विचार केला का? तसं नाहीये, तसं नाहीये. शहरामध्ये आजच्या तारखेला शहरातली जेवढी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत तिथे काम करणारे 24 तास राबणारे जे डॉक्टर्स आहेत ना, हे देवाभाऊ BAMS किंवा BHMS डॉक्टर्स आहेत. BAMS तुम्हाला या IMAच्या मंडळींनी अर्धवट माहिती दिलेली आहे, अर्धवट माहिती दिलेली आहे. राऊंड द क्लॉक 24 तास काम करणारे जे डॉक्टर्स आहेत शिफ्टमध्ये, हे BAMS आणि BHMS डॉक्टर्स आहेत. कारण त्यांच्या हाताखाली काम करताना IMAच्या लोकांना ते डॉक्टर वाटतात. फक्त बाहेर त्यांना जर OPD काढली तर ते डॉक्टर वाटत नाही, ते क्वॅक्स वाटतात, ते बोगस डॉक्टर्स वाटतात. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण त्याच्या पुढे लोटांगण महाराष्ट्र शासनानं घातलं याचं मात्र नक्कीच आश्चर्य वाटतं, नक्की आश्चर्य वाटतं. कारण हा कोर्स तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्याच्यामध्ये चव्हाण साहेब होते, अशोकराव चव्हाण होऊन गेले, विलासराव देशमुख होऊन गेले, नारायण राणे होऊन गेले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊन गेले. त्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विषयक ज्या समस्या आहेत, राज्याचं आरोग्य तुम्हाला महत्वाचं आहे. आज आपण 12 कोटी महाराष्ट्र म्हणतो, त्याच्यामध्ये 3-4 करोड तर हे उत्तर प्रदेश, बिहार, अनेक राज्यातून आलेली, परराज्यातून आलेली माणसं, जी कोणी गौंडी काम करतायत, सुतार काम करतायत, गादी सोफा सेट बनवण्याची कामं करतायत, ही लाखोच्या संख्येनं रोजच्या रोज महाराष्ट्रामध्ये भर पडते. बांगलादेशी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, बांगलादेशी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 15-16 कोटी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरेसे डॉक्टर्स महाराष्ट्रामध्ये नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती ज्यावेळेस CCMP कोर्स अस्तित्वात आला त्यावेळेस सुद्धा तीच वस्तुस्थिती होती. कारण त्यावेळेस मोदीजींचं भाषण बघा ना 2014चं, मेरे 125 करोड देशवासियों, मेरे 125 करोड देशवासियों, आता मेरे 140 करोड देशवासियों के लिए, मेरे 140 करोड देशवासियों के लिए. 15 कोटींची वाढ मोदींच्या टर्नओव्हर मध्ये झालेली आहे. आता हे आकडे अजून जनगणना झालेली नसल्यामुळे कन्फर्म आकडे नाहीये, परंतु मोदींच्या भाषणांच्या क्लिप्स मधूनच कळेल की महाराष्ट्राची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्या मानाने डॉक्टर्स नाहीये. पुणे IMAला खरं तर सांगणं आहे की पुणे आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे. पुणे आणि मुंबई किंवा ज्या कॉस्मोपॉलिटन सिटीज आहेत, नाशिक घ्या, नागपूर, म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्र हा असा खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे, खूप मोठा महाराष्ट्र आहे हा, खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर्स जायला तयार नाहीत.
आणि ही वस्तुस्थिती तत्कालीन मुख्यमंत्री जे जे कोणी होऊन गेले यांना ही वस्तुस्थिती माहीत होती. यांनी ही वस्तुस्थिती उघड्या डोळ्यानं बघितलेली होती की जी आपण बघायचं टाळताय या संघटनेच्या दबावाखाली. सपशेल टाळलं जात आहे. सार्वजनिक आरोग्य, होमिओपॅथीचा डॉक्टर हा काही बायपास सर्जरी करणार नाहीये किंवा ब्रेन स्कल ओपन करणार नाहीये. तो फक्त प्रथमोपचार करणार आहे. त्याच्यासाठी ती परवानगी हवी आहे. आणि परवानगी कशी, तर अशीच परवानगी मागितलेली नाहीये. त्याचा रितसर कोर्स जो महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये ॲलोपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमिटीनं, ज्या कमिटीनं विचारविनिमय करून हा अशा प्रकारचा कोर्स डिझाईन केला की ज्याच्यामध्ये तुम्हाला फार्माकोलॉजीचं शिक्षण घेता येईल. किंवा ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना जर इच्छा असेल की आपण होमिओपॅथीचं शिक्षण घ्यावं तर त्यांच्यासाठी सुद्धा कोर्स आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये. जर BAMS डॉक्टरांना जर वाटत असेल की आपण होमिओपॅथीचं शिक्षण घ्यावं तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स डिझाईन केलेला आहे होमिओपॅथिक औषधांचा, की जी सर्वसामान्यतः अत्यंत गुणकारी औषधं आपल्याला वापरता यावीत या अनुषंगानं तसा कोर्स आहे. मी तुम्हाला अगदी ॲलोपॅथीच्या मंडळींना अगदी हे डिजिटॅलिस औषध आहे. डिजिटॅलिस हे तुम्ही हृदयरोगावर वापरता, आम्ही सुद्धा त्याच कारणासाठी वापरतो. डिजिटॅलिस हे अगदी नेपोलियन बोनापार्ट तेव्हापासून हे एक फार भयानक असं टॉक्सिन होतं जे बाणाच्या हार्पून्सच्या टोकावर लावलं जायचं. स्ट्रॅमोनियम, स्ट्रिचनिन हे औषध पण ॲलोपॅथीमध्ये वापरलं जातं. बेलाडोना हे पेन किलर म्हणून तुम्ही वापरता, आम्ही पण त्याच कारणासाठी वापरतो. मॉर्फिन हे औषध तुम्ही कॅन्सरचे पेन्स कमी करण्यासाठी वापरता, आम्ही पण त्याच कारणासाठी वापरतो. फक्त याचं प्रिपरेशन वेगळ्या पद्धतीनं आहे, तुमच्याकडचं प्रिपरेशन वेगळ्या पद्धतीनं आहे. त्यामुळे असं नाहीये. त्यामुळे मुळातच ना होमिओपॅथिक औषधं किंवा आयुर्वेदिक औषधं किंवा ॲलोपॅथिक औषधं याच्यामध्ये फार फेंट लाईन आहेत. बऱ्याचदा याच्या सीमा ज्या आहेत ना वैद्यकीय व्यवसायाच्या, या एकमेकाला घासलेल्या आहेत, ब्रश झालेल्या आहेत. आपण जर आपला सत्सद जागा असेल तर आपण कितीतरी वेळा, हजारो वेळा लिव्ह 52 सारखी आयुर्वेदिक गोळी अनेकांनी प्रिस्क्राईब केलेली आहे, अनेकांनी. किंवा ते सेप्टेलिन नावाची गोळी, अगदी प्रसिद्ध आयुर्वेदामधली हिमालयाचं प्रॉडक्ट आहे सेप्टेलिन नावाची गोळी, अगदी डेन टॉनिक होमिओपॅथिक औषधं माझ्या लहानपणासहित, माझ्या प्रॅक्टिसला 33 वर्ष झाली, भावनगरचे शेठ ब्रदर्स यांचं डेन टॉनिक कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये जा, अगदी ग्रामीण भागातल्या सुद्धा, तिथे सुद्धा डेन टॉनिक ह्या होमिओपॅथीच्या गोळ्या मिळतात. देऊळगाव राजाला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा जे गाव आहे, त्यांनी बनवलेलं क्युरेटा नावाचं औषध अगदी सामान्यतः मेडिकल शॉपमध्ये मिळतं. क्युरेटा हे दात निघणाऱ्या बाळांच्या, लहान बाळांच्या दात निघणाऱ्याच्या वेळेतल्या ज्या तक्रारी असतात, ते बाळ खात नाही, रडतंय, किरकिर करतंय, जुलाब करतंय, अनेक ज्या समस्या आहेत, त्यावेळेस त्याला दूध पचत नाहीये, लॅक्टोज इंटॉलरन्स, डायरिया, त्याच्यासाठी डेन टॉनिक आणि क्युरेटा या औषधांचा सर्रास वापर ॲलोपॅथीची लोक सुद्धा करतात. आणि तुम्ही समजा नाही केलं तरी सामान्य लोकांना त्या जाहिरातीमुळे, म्हणजे आता कित्येक पिढ्यांनी डेन टॉनिक खाल्लेलं आहे, कित्येक पिढ्यांनी अल्फा पिलेला आहे होमिओपॅथी मधलं औषध. त्यामुळे ह्या बॉर्डर्स आहेत ना मित्रांनो, ह्या एकमेकाला घासणाऱ्या आहेत. फक्त ग्रामीण भागातलं आरोग्य जे आहे ना, आता मी सासवड सारख्या शहरामध्ये राहतो, तालुक्याचं ठिकाण आहे, पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. 1 लाख लोकसंख्येचं गाव आहे. जर कुणाला रिनल कोलिक म्हणजे लघवीच्या नळीमध्ये, मूत्रनलिकेमध्ये जर मुतखडा जर अडकला तर रात्री युरोलॉजिस्ट नाहीये. सासवड सारख्या 1 लाखाच्या लोकसंख्येमध्ये रात्री युरोलॉजिस्ट नाहीये. रात्री मग युरोलॉजिस्ट नाही, मग आता काय करायचं? त्याला तसंच तळमळू द्यायचं? काही ना काहीतरी मेप्टाल स्पास, सायक्लोपाम, काही ना काहीतरी अँटीस्पॅझमॉडिक औषध तर द्यायला पाहिजे ना. त्याला पण विरोध करताय आपण. युरोलॉजिस्ट त्या पेशंटला स्टेबल करून, त्याला जी आमच्याकडे उपलब्ध यंत्रणा आहे, आमच्या मित्रपरिवार तिथला सासवडमधला, त्यांनी उभी केलेली जी हॉस्पिटल्स आहे तिथे बाबा तोपर्यंत सलाईन भरूयात, थोडंसं, कारण त्यानं पाणी कमी पिलेलं असतं, मग बर्निंग होत असेल तर त्याला अँटीबायोटिक इंट्रोड्यूस केलं जातं, उलट्या होत असतील तर एमसेट वगैरे इंजेक्शन त्याच्यामध्ये दिली जातात. अर्थात आता मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो शुद्ध, त्याच्यामुळं त्याच्यावर मी काही अधिकारवाणीनं बोलू शकणार नाही, परंतु जे जे उपचार आहेत ते केले जातात. त्याचं अँटीस्पॅझमॉडिक ड्रग्ज देऊन त्याचं युरेट्रिक कोलिक थांबवलं जातं आणि मग सकाळी सोनोग्राफी आणि मग युरोलॉजिस्टला कॉल द्यायचा. मग युरोलॉजिस्ट दुपारच्या पुढे येतात आणि जर फिटनेस असेल त्यावेळेस त्या पेशंटचा तर मग त्या दिवशी ऑपरेशन होतं, किंवा मग आणखीन 1 दिवसानं मग त्याचे ECG वगैरे, 2D एको. मग याच्यासाठी ह्या दवाखान्यातून ते सलाईनचं तसंच लावायचं इंट्राकॅट, आणि मग दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन इन्व्हेस्टिगेशन करून यायचे. हा सगळा द्रविडी प्राणायाम आम्ही लोक करतो ना.
हार्ट अटॅक आला, आमच्याकडे रात्री कार्डिओलॉजिस्ट नाही, कार्डिओलॉजिस्टच नाही. कारण त्या पेशंटला, हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला जी औषधं देणं आवश्यक आहे, अॅम्लोडेपिन सारखा असेल, सॉर्बिट्रेट असेल, क्लोपिटॅप सारखी गोळी असेल, किंवा इकोस्प्रिन सारखा अँटीप्लेटलेट ड्रग्ज असतील, तर हे आम्ही आमच्या पातळीवरच देतो. त्याला ऍडमिट करायला सांगतात, मग फोनाफोनी होते, ईसीजी पाठवतो आम्ही, व्हॉट्सअपवर पाठवतो, ते कार्डिओलॉजिस्ट बघतात आणि मग त्याला सांगतात की थ्रॉम्बोलाइज करायला अमुक अमुक हे प्रोटोकॉल जो आहे तो त्यांनी सांगितलेला असतो, त्याप्रमाणे औषधोपचार आमची मंडळी करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी कार्डिओलॉजिस्ट येतात आणि मग एन्जिओग्राफीला घेतात आणि मग ब्लॉकेज असेल तर सांगतात. जर ते प्लास्टीवर एन्जिओप्लास्टीवर होण्यासारखं असेल तर मग तसं सांगतात, बायपास लागणार असेल तर मग तसं सांगतात. मग बायपास काही आमच्या सासवड शहरामध्ये होत नाही, मग त्याच्यासाठी पुण्यात यावं लागतं. हे मी एक सॅम्पल सांगतोय, पुण्याजवळचं उपनगर सासवड या शहराची माहिती सांगतोय मी तुम्हाला. असा ग्रामीण भाग महाराष्ट्राचा केवढा मोठा आहे, आणि त्या ग्रामीण भागामध्ये या आरोग्य सुविधा आज सुद्धा नाही आहेत. आणि त्या मिळाव्यात म्हणून सीसीएमपी कोर्सची रचना करण्यात आली, की ऑफिशियली आपल्याला व्यवस्थितपणे अँटी डायबेटिक, अँटी हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंट देता यावी, आणि मग पेशंट तो त्या प्रॉपर कन्सल्टंट पर्यंत पोहोचावा, त्याच्या जीवाला हानी न होता. तर ही जबाबदारी जी आहे ही सर्वंकष महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असते. कारण आमच्या रुरल हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस, एमएस पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर तर सोडाच, ते कुठेही मिळत नाही, ते कुठेच नसतात. पण ऍटलिस्ट एमबीबीएस ग्रॅज्युएट डॉक्टर्स हे आमच्याकडे सासवडला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, जेजुरीला रुरल हॉस्पिटल आहे, बेलसर, परिंची अशी जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, इथे एमबीबीएस डॉक्टर्स मिळतच नाही. हे मी एक सॅम्पल सांगतोय, अख्ख्या महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे. मग तिथे कोण काम करतं, तर तिथे आयुषचे जे डॉक्टर्स आहेत ना, आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी याच्यासाठी आयुष डिपार्टमेंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलं. आणि त्या आयुष डॉक्टरांना या सीसीएमपी कोर्सचा आधार तर खूपच चांगला मिळाला, त्यांना जॉब मिळाले. आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा अर्थच हा आहे की प्राथमिक उपचार त्या ठिकाणी मिळावेत, जी गोरगरीब जनता आहे तिला मिळावेत, आणि मग कन्सल्टंट जे लागत असेल तर मग ती तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी ते पाठवता यावेत, सुस्थितीमध्ये अँब्युलन्सद्वारे पाठवता यावेत. हा आराखडा आपल्या राज्याचा आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख म्हणून हा आराखडा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मान्य केला. कारण याच्यावर ही दुरावस्था आहेच ना. ही दुरावस्था ज्यावेळेस या कोर्सची निर्मिती झाली त्यावेळेस पण होती, ती आजही तशीच आहे. इनफॅक्ट मी मान्य मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो. कोविडच्या काळामध्ये काय झालं, कोविडच्या काळामध्ये हे बीएचएमएस डॉक्टर कोविड सेंटरवर होते ना, त्यावेळेस तुम्हाला डेंटिस्ट पण चालत होते. डेंटिस्टला या मानेच्या वर जेवढं दिसतंय ना तेवढ्याच भागामध्ये काम करण्याची सवय, विशेषतः जबड्याच, दोन्ही जबडे, खालचा जबडा आणि वरचा जबडा आणि दात, याचं शिक्षण आहे. डेंटिस्ट सुद्धा तुम्हाला त्यावेळेस चालत होते, त्यावेळेस बीएचएमएस डॉक्टर सुद्धा चालत होते, बीएमएस डॉक्टर सुद्धा चालत होते. आणि आजच्या तारखेला आपण त्यांचे सीसीएमपी कोर्स ज्या लोकांनी केलेला आहे, मी केलेला नाही, मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो, मला व्यक्तिशः स्वतःला त्याची आवश्यकता नाही, परंतु माझे जे भावंड आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांनी कोर्स केलेला आहे ना, त्यांची नोंदणी आपण थांबवत आहे. 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे. आपल्याला जर कानावर कोणी घातलं असेल 4-6 महिने शिकून आलेत वगैरे, नाही, 1 वर्षाचा रितसर त्या मेडिकल कॉलेजमध्ये फिजिकली उपस्थित राहून, बनावटपणा नाही त्याच्यामध्ये, फिजिकली उपस्थित राहून तो कोर्स केलेला आहे. दिवस त्या लोकांनी घालवलेला आहे, फी त्याच्यासाठी घालवलेली आहे, सगळं केलेलं आहे, परीक्षा दिलेली आहे, तरी त्याची नोंदणी आपण थांबवलेली आहे. ग्रामीण आरोग्यामध्ये श्रीलंकेचं, आता आपण ज्या IMA संघटना आणि मार्ड वगैरे यांनी आम्ही संप करू, आम्ही ऑपरेशन्स बंद करू, मला मुख्यमंत्री महोदयांना विचारायचंय की आपण एखाद्या वेळेस, ज्या ठिकाणी एखाद्या वेळेस रस्ता प्लॅन करतो, एखादा पुणे मुंबई एक्सप्रेस वे ज्यावेळेस तयार झाला, तो जुन्या पुणे मुंबई हायवेला पेक्षा वेगळा रस्ता तयार केला, त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी काही येऊन सांगितलं, हा घ्या आमचा सातबारा, इथून रस्ता जाऊ द्यात म्हणून? शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, ही चिरडून काढली. प्रसंगी त्यावेळेस असं बोललं जायचं की मोठ्या मोठ्या लोकांचे बंगले वाचवण्यासाठी तो एक्सप्रेस हायवे सुद्धा वळवण्यात आला. पण आता एवढे जुने विषय काढण्यात अर्थ नाही, त्या गोष्टीला 25 वर्ष होऊन गेले, 30 वर्ष होऊन गेले. एनरॉन सारखा प्रकल्प दाभोळमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना नको होता. एवढी सगळी आंदोलनं प्रसंगी आपण बळाचा वापर करून नेस्तनाबूत करताच ना. हा जो समृद्धी महामार्ग झाला मुंबई ते नागपूर, त्याच्यामध्ये हजारो हेक्टर जमिनी आपण शेतकऱ्यांच्या घेतल्या. शेतकऱ्यांनी काय स्वखुशीने आणून दिल्यात आपल्याला. पालखी महामार्ग, पुणे ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग झाला, माझ्या गावातून पण तो गेलेला आहे. आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्या, त्याला योग्य भाव मिळालेला नाहीये.
आता वैद्यकीय विषयामध्ये हा विषय घेण्याची गरज नाहीये, परंतु सांगतो की आपण त्या काळामध्ये त्यावेळेस शेतकऱ्यांनी पण आंदोलनं केली ना. याला किती गांभीर्यानं घेतलं शासनानं? ती आंदोलनं त्या ठिकाणी तुमच्या आमदारांनी जाऊन, तुमच्या मंत्र्यांनी जाऊन, त्या शेतकऱ्यांच्या मीटिंग घेऊन, त्या कलेक्टरने मीटिंग घेऊन समजावून सांगितलं त्या शेतकऱ्यांना की इथे असं असं होईल, पर्यटनाला चालना मिळेल, पर्यायानं तुम्हाला याचा फायदा होईल, तुमच्या शेतीमालाला आणखीन भाव मिळेल, तुमचा शेतीमाल लवकर शहराच्या बाजारपेठेत पोहोचेल. हे तुम्ही कन्व्हिन्स केलं ना. मग ग्रामीण आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही IMA ला कन्व्हिन्स न करता CCMPचं रजिस्ट्रेशन रोखण्याचं कारण काय होतं? आणि जर ते संपावर जाणार म्हणत होते, तर मग शासकीय महाविद्यालयांमध्ये 1.5 कोटी रुपये एकेका विद्यार्थ्यावर खर्च होतो, हे सामान्य जनतेला कळलं पाहिजे. 1.5 कोटी रुपये एक MBBS डॉक्टर बनवण्यासाठी शासन खर्च करतं. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही त्यांच्याकडून काय घेताय? त्याच्या अगेन्स्ट त्यांच्याकडून काय घेतलेलं आहे? त्यांच्याकडून तशा प्रकारची सेवा घेतलेली आहे, हक्कानं मागून घेतली पाहिजे की तुम्ही श्रीलंकेसारखं करावं. श्रीलंका आपल्या बाबतीत आपल्यापेक्षाही पुढे आहे. तो मध्यंतरी बँकरप्ट झालेला देश होता, पण श्रीलंका आपल्यापेक्षा पुढे आहे. 50 वर्ष मेडिकली आपल्यापेक्षा पुढे आहे. का पुढे आहे? तर त्यांच्याकडे असं आहे की जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डिग्री घेतली ना, तर ग्रामीण भागामध्ये 3 वर्ष प्रॅक्टिस करायचं, पुढची 3 वर्ष तुम्ही तालुक्याच्या स्तरावर काम करायचं, आणि मग पुढची 3 वर्ष तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी काम करायचं, आणि मग 9 वर्ष पार पाडल्यानंतर मग तुम्हाला जिकडे परदेशात जायचं तर जाऊ शकता, अन्य ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे श्रीलंकेची वैद्यकीय व्यवस्था आहे. इथे एक जर माता मृत्यू, अगदी खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यामध्ये जर एक माता मृत्यू, गरोदरपणामध्ये जर एक मृत्यू झाला, तर तिथले खासदार संसद डोक्यावर घेतात. आपल्याकडे किडामुंगीसारखी माणसं मरतात. ऍक्सिडेंट मधल्या माणसाला वेळेत मदत मिळू शकत नाही. जर अशा प्रकारे आपण प्रस्तुत कायदा ज्याच्यावर विचार विनिमय ऑलरेडी झालेला आहे, त्याच्यावर पुन्हा एक समिती नेमायची आणि पुन्हा 10-5 वर्ष त्याच्यामध्ये घालवायची, हे काही अशा संघटनांच्या दबावाखाली असे निर्णय घेणं योग्य नाही. प्रसंगी जसं आपण शेतकऱ्यांची आंदोलनं मोडून काढता, रस्त्याला जागा पाहिजे, दिलीच पाहिजे. एनरॉनचा प्रकल्प आणायचा आहे, झालाच पाहिजे. ते कुठलं एखादं बंदर तयार करायचंय, तिथे शेतकऱ्यांनी विरोध केला तर तिथं ते बंदर झालंच पाहिजे. तुम्ही तिथे विरोध मोडून काढू शकता. मग या बाबतीमध्ये मूग गिळून गप्प बसायचं कारण काय होतं? या बाबतीमध्ये प्रसंगी मिलिटरीचे डॉक्टर्स लावायला पाहिजे होते की जर तुम्ही सोडून जात असाल तर आम्ही मिलिटरीचे डॉक्टर्स उभे करू आणि हे BAMS आणि BHMS डॉक्टरांच्या द्वारे आम्ही ही वैद्यकीय व्यवस्था हँडल करू. आम्ही ही वैद्यकीय व्यवस्था हँडल करू, ठणकावून सांगायला पाहिजे होतं. जसं आपण इतर जे कष्टकरी वर्ग आहे त्यांनी मात्र बलिदान द्यायचं, त्या शेतकऱ्यांनी जमिनी द्यायच्या, जे मिळेल कवडी मोल भावानंच म्हणायचं त्याला, काय देईल ते शासन देईल ते पदरात पाडून घ्यायचं आणि गप्प बसायचं. आणि हा उच्च शिक्षित वर्ग, ठीक आहे ना, स्वातंत्र्याच्या काळात ती गव्हर्नमेंट हॉस्पिटल काढली, मोक्याच्या जागांवर गव्हर्नमेंट हॉस्पिटल स्थापन केली, कारण आपली आरोग्य व्यवस्था तेवढी सक्षम नव्हती. पण आज किती डीम्ड कॉलेज आहेत, DY पाटलांचेच कॉलेजेस किती आहेत, कोल्हापूरला आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. MGM हॉस्पिटल औरंगाबादला आहे, म्हणजे संभाजीनगरला आहे, मुंबईमध्ये आहे. प्रवरा लोणीचं कॉलेज विखे पाटलांचं ते आहे, कृष्णा मेडिकल कॉलेज आहे. कितीतरी खासगी महाविद्यालय, भारतीय विद्यापीठाची किती कॉलेज आहेत. पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठचं कॉलेज आहे, सांगलीमध्ये भारतीय विद्यापीठचं कॉलेज आहे. ही खासगी वैद्यकीय महाविद्यालय झालेली आहेत. एका डॉक्टरवर आपण करोडो रुपये ज्ञान आहे त्याच्यासाठी शासनानंच सगळी व्यवस्था केली पाहिजे असं थोडंच आहे. आणि त्यांच्याकडून अगदी नाममात्र दरामध्ये त्यांना शिकवायचं. कशाबद्दल शिकवायचं? त्यांची समाजाप्रती काय त्यांची देण्याची भावना आहे सांगा तुम्ही. त्यांना समाजाप्रती असं काय वाटतं की ठीक आहे, मी शहरामध्ये प्रॅक्टिस करतो, मी महिन्यातले 2 दिवस जाऊन सुपर स्पेशालिस्ट, मी एका ग्रामीण भागामध्ये, मला मुख्यमंत्र्यांनी सांगा, मी ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथले मी हार्टचे पेशंट कोणी असतील त्यांना तपासून येतो. कोणीही शहर सोडायला तयार नाही. पुणे आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक ही कॉस्मोपॉलिटन सिटीज म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्र ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठा पसरलेला आहे आणि त्या लोकांच्या सुविधेसाठी खरं म्हणजे या कोर्सची गरज, हे जे डॉक्टर्स तयार आहेत तिथे जायला, त्याच्यामध्ये सुद्धा ते समाधानी आहेत. आणि त्याच्यामधून त्यांना रुग्णसेवा करण्याची त्यांची तयारी आहे. पण आपण अशा संघटनांच्या दबावाला बळी पडून MMC रजिस्ट्रेशन थांबवलेलं आहे. याचा प्रतिकार थोडा सुद्धा केलेला नाही. याचं आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही.